नमस्कार. रोकटोकमध्ये आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा डंका पुन्हा एकदा अमेरिकेत आणि त्यापेक्षा सुद्धा भारतात वाजला. गेल्या 16 महिन्यातला हा मोदींचा पहिला दुसरा नव्हे, 15-20वा नव्हे, तर चक्क 27वा परदेश दौरा आणि वर्षभरातला अमेरिकेचा दुसरा दौरा. मेडिसन स्क्वेअर मधला मोदी मोदी असा गजर अजूनही कानात गुंजर असतानाच टीम मोदीनं अत्यंत सफाईनं या ताज्या अमेरिकन दौऱ्याची आखणी केली. मात्र या दौऱ्यातून जेवढी उत्तरं मिळाली त्यापेक्षा अधिक प्रश्न निर्माण झालेत. मुळात या दुसऱ्या अमेरिका वारीचा मोदींचा हेतू तरी काय? प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी जिथे जाऊ तिकडे स्टँड अप टॉक शो करून मोदी नेमकं काय मिळवतायत, तिथे ते जे सांगतायत त्याचा आणि भारतातल्या वास्तव परिस्थितीचा काहीतरी ताळमेळ आहे का? आतापर्यंत विदेश दौऱ्यात जाऊन 25 अब्ज डॉलर गुंतवणुकीचे करार केले, पण यातली नेमकी किती गुंतवणूक भारतात प्रत्यक्षात आली? विदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवण्याकरता मोदी यशस्वी ठरलेत का? आणि तरुणांच्या गळ्यात ताईत असलेला अनेक आयकॉन्स बरोबर स्वतःला जोडून घेऊन त्यांच्याही गळ्यातला ताईत बनण्याची प्रक्रिया मोदींनी सुरू केली आहे का? येणाऱ्या पब्लिक समोर ब्रेन डेन आणि ब्रेन ग्रेनची भाषणं ठोकणाऱ्या मोदींच्या दौऱ्यात आता तोचपणा येतोय का? मार्क झुकरबर्ग, सुंदर पिचाई, सत्या नाडेला यांच्या पॉप्युलरिटीचा फायदा मिळवण्याचा हा खटाटोप आहे का? आणि सिलिकॉन व्हॅलीमध्ये जाणारे मोदी कदाचित पहिले भारतीय पंतप्रधान असतील देखील, पण भारतात अशी सिलिकॉन व्हॅली कधी उभं राहणार याचं उत्तर आम्हाला कधी मिळणार? एकीकडे डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया असे नारे, तर दुसरीकडे वादग्रस्त भूसंपादन कायदा, शेतकरी आत्महत्या, स्वच्छ भारत अभियानाचं आजचं वास्तव, जीएसटी बिल, बिहारच्या निवडणुका हे भारतातलं खरं प्रखर वास्तव. या सगळ्याचा सामना आपण कसे करणार आहोत? आणि भारताच्या खेडेगावातल्या त्या चिंचोळ्या गल्लेबोळातून विकासाचा ब्रॉडबँड मोदी कसा नेणार यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकटोक कार्यक्रमात मोदी ॲट अमेरिका. मोदी ॲट अमेरिका या कार्यक्रमात आज आपण विशेष आमंत्रित केले डॉक्टर रत्नाकर महाजन, काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन आपल्याबरोबर. डॉक्टर रत्नाकर महाजन, आपलं स्वागत. भारतीय जनता पक्षाचे खासदार नाना पटोले हे देखील आपल्याबरोबर नागपूरमधून आहेत. नाना पटोले, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. माजी परराष्ट्र सचिव सुधीर देवरे आपल्याबरोबर आहेत दिल्लीहून. सुधीर देवरेजी, या कार्यक्रमात आपलं स्वागत. आणि परराष्ट्र धोरण अभ्यासक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर माझ्याबरोबर मुंबईच्या स्टुडिओमध्ये आहेत. शैलेंद्र देवळाणकर यांचे देखील या कार्यक्रमात स्वागत. अर्थात पहिला प्रश्न घेऊन आपण जातोय शैलेंद्र देवळाणकर यांच्याकडे. शैलेंद्र देवळाणकर हे परराष्ट्र धोरणांचे अभ्यासक आहेत. विशेषतः मोदी यांचं सरकार आल्यानंतर मोदींचा परराष्ट्र धोरणाचा त्यांचा अत्यंत जवळून आणि चांगला अभ्यास आहे. मोदींच्या अनेक दौऱ्यांचा त्यांचा अतिशय चांगला अभ्यास आहे. हे आपण वेळोवेळी याच कार्यक्रमातून पाहिलंय. अमेरिका दौऱ्यामागचा मोदींचा उद्देश काय होता? दिस इज सेकंड व्हिजिट. सिलिकॉन व्हॅलीत गेला हा पहिला भारतीय पंतप्रधान. या दौऱ्याचं जे महत्त्व आहे हे बहुराष्ट्रीय राजनय आणि द्विपक्षीय राजनय अशा दोन्ही दृष्टिकोनातून आहे. प्रथमतः आपण या दौऱ्यामागचे उद्दिष्ट हे लक्षात घेणं गरजेचं आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेला 70 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि हे 70 वर्ष पूर्ण झालेली असताना आमसभेने निर्णय घेतलेला आहे की आता आपल्याला सुरक्षा परिषदेचा विस्तार घडवून आणायचा आहे. आमसभा ॲसर्टिव्ह बनलेली आहे आणि आता ह्या विस्ताराच्या दिशेने सकारात्मक पावलं पडायला सुरुवात झालेली आहे. भारत गेल्या 20 वर्षांपासून सातत्याने ही मागणी करतो आहे. पहिल्यांदा भारताच्या मागणीला व्यासपीठ मिळालेलं आहे. भारताला सुरक्षा परिषदेचं कायम सदस्य बनण्याच्या दृष्टीने सकारात्मक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आता भारताचा जो राजनय आहे, ज्याला आपण बहुपक्षीय पातळीवरचा राजनय म्हणतो, आता हा अधिक सक्रिय करण्याची गरज आहे. आणि हा सक्रिय करण्यासाठी हा दौरा प्रामुख्याने आखला गेला होता. या दौऱ्याची विभागणी जी आहे ती प्रामुख्याने 2 दिवस न्यूयॉर्कमध्ये आणि 2 दिवस सिलिकॉन व्हॅलीमध्ये होतं. जो न्यूयॉर्कचा दौरा आहे आपला, हा पूर्णपणे बहुराष्ट्रीय राजनयाच्या दृष्टिकोनातून आखला गेला होता आणि त्या दृष्टीने आपण G4 राष्ट्र जे आहेत की जे आता दावेदार मानले जातात, ज्यामध्ये ब्राझीलचा समावेश आहे, जर्मनीचा आहे, जपानचा आहे आणि भारताचा आहे, यांनी आपली स्ट्रॅटेजी आता ठरवलेली आहे आणि निश्चितपणे पुढच्या वर्षामध्ये भारताला सकारात्मक अशा स्वरूपाचं चित्र आहे. आणि ज्या वेळेला आपण सिलिकॉन व्हॅलीच्या दरम्यान बघतो, आपण लक्षात ठेवलं पाहिजे की नरेंद्र मोदींचा जो पहिला अमेरिका दौरा होता हा प्रामुख्याने मेक इन इंडिया आणि स्मार्ट सिटी या दृष्टिकोनातून केला होता. मेक इन इंडिया आणि स्मार्ट सिटी हे प्रामुख्याने अर्बन भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये केंद्रित असलेले प्रकल्प आहेत, परंतु हा जो दौरा आहे हा प्रामुख्याने डिजिटल इंडियाच्या पर्स्पेक्टिव्ह मधून आखण्यात आला होता आणि याचा संबंध भारताच्या ग्रामीण भागाशी आहे. भारताचा संपूर्ण ग्रामीण भाग हा जोडला जाणं गरजेचं आहे. मागची व्हिजिट होती ती अर्बन इंडियासाठी होती आणि ही व्हिजिट जी आहे ती रुरल इंडियासाठी आहे. रत्नाकर महाजन,
एवढं सगळं भारताला मिळवून देणारा पंतप्रधान लाभला, याबद्दल खरं तर काँग्रेसनी त्यांचं कौतुक करायला पाहिजे होतं, त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे होतं. परंतु काँग्रेसची प्रतिक्रिया मात्र अत्यंत तिखट, काहीशी कडवट होती. काँग्रेसला मोदींचं अमेरिकेतलं हे यश आवडत नाहीये, बघवत नाहीये. नेमकं काय चालू आहे? यश असेल तर बघवायचा किंवा न बघवायचा प्रश्न आहे. आता हा जो हास्यास्पद युक्तिवाद आहे की एक दौरा अर्बन इंडियासाठी, दुसरा दौरा रुरल इंडियासाठी, असा काही ग्रामीण आणि शहरी भागासाठी काय वेगवेगळा दौरा असतो काय? कधी देश म्हणून सारा देश एक असतो. साऱ्या देशासमोरच्या समस्या एकसमयावच्छेदे करून कशा डील करता येतील, त्याच्यावर एकत्रितपणे कसा इलाज करता येईल या दृष्टीने विचार करायचा असतो. त्याच्याऐवजी हे रुरल इंडिया, हे अर्बन इंडिया म्हणजे काय, आणि डिजिटल इंडियाच्या गप्पा कोण मारतंय? आपल्याला जर माहीत असेल तर नरसिंहराव हे प्राईम मिनिस्टर असताना त्यांनी स्वतःचं आत्मचरित्र जे लिहिलं ते सगळं डायरेक्ट कम्प्युटरवर लिहिलं होतं. तेव्हा डिजिटल इंडियाच्या गप्पा आजच सुरू झाल्यात आणि आजच काहीतरी नव्या क्रांतीची पहाट आलेली आहे. या स्वप्नरंजनात ज्यांना रमायचं असेल त्यांना त्यांचं स्वप्नरंजन लखलाव असो. मुद्दा असा आहे की आज युनोची जी 17 वर्षानंतरची जी आमसभा भरलेली आहे त्या आमसभेसमोर पुढच्या 15 वर्षात शाश्वत विकास उद्दिष्ट म्हणून जी 17 उद्दिष्ट ठेवलेली आहेत, ज्याची 150 इंडिकेटर्स आहेत आणि जी पुढच्या 15 वर्षात पूर्ण करायची असेल तर दरवर्षी $250 बिलियन इतका खर्च करावा लागेल, या संबंधीची चर्चा अपेक्षित आहे. त्या भाषणाकडे जर बघितलं तर या दृष्टीने आपल्याला काय बरं मिळालं? उलट आज जे ओबामांचं भाषण झालं, आत्ता नुकतंच ते संपलं, ते भाषण आणि आपल्या पंतप्रधानांचं भाषण या दोघांची जर तुलना केली तर नेतृत्वाच्या गुणवत्तेबद्दल तटस्थ माणसाला सुद्धा वेगळे निष्कर्ष काढावे लागतील. नाना पटोले, आपण पाहिलंय की एक प्रकारे नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेतले हे जे सगळे शोज होत आहेत, त्याच्या आधी फिजी आयलंड असेल, ऑस्ट्रेलिया असेल, या सगळ्या ठिकाणचे स्टँड अप टॉक शो हे एक प्रकारे कॉमेडी शो किंवा वास्तवाला धरून नसणारे शो, अशी प्रखर टीका काँग्रेसकडून होती. त्याहीपेक्षा सुद्धा वास्तवाचा याला काही स्पर्श नाही, कुठलीही क्रांतीची पहाट वगैरे काय नाही, हे सगळं आधीच सुरू झालं होतं. आता देवळणकर देखील म्हणाले की गेले 20 वर्ष सातत्यानं ही मागणी होतच होती की भारताला सुरक्षा परिषदेचं युएनचं सदस्यत्व मिळावं. ते जर उद्या मिळालं तर त्याचं श्रेय भाजपने कशाकरता घ्यावं? या स्टँडअप शो मधनं नेमकं काय मिळतंय भारताला? कसं आहे, आमचे मित्र रत्नाकर महाजन साहेबांना जे काही आता बघतायत त्यांनी तसा चष्मा लावला, त्याच्यामुळे त्याच्याबद्दलचं माझं काही मत नाही. पण एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळत असेल की ज्या पद्धतीनं मोदी साहेबांनी या युनियनच्या आणि अमेरिकेच्या या दौऱ्यामध्ये ज्या पद्धतीची आपल्या देशाबद्दलची भूमिका आणि ज्या पद्धतीचं एक मेसेज देण्याचं काम केलं, कारण की पंडित जवाहरलाल नेहरूंचं जे मैत्रीचं जे नातं ठेवण्याच्या बाबत विदेश नीतीचं होतं, पंडित दीनदयाल उपाध्यायांचं जे हे होतं आणि त्याचाच धागा देऊन अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी सुद्धा त्या पद्धतीचं काम केलं. पण आता त्याला पूर्णत्वास नेण्यासाठी ज्या पद्धतीनं मोदी साहेबांनी जी आखणी केलेली आहे त्याचं कौतुक रत्नाकर महाजन तुमच्या पार्टीने केलंच पाहिजे. कारण की आज आपण जे तुम्ही मगाशी सांगितलं उद्धवजी की आपण कितीतरी कोटी रुपयाचं आपल्या या देशामध्ये इन्व्हेस्टमेंट विदेशी आणण्याचा एक प्रयत्न करतोय. कारण की हे सगळं आणायचं असेल तर त्या पद्धतीचं वातावरण निर्मिती करण्याची गरज आहे. आणि जे ते टीका करतात ते पहिल्या दौऱ्यात गेले की ते अर्बनसाठी गेले, तर त्यांना ग्रामीण, कारण की आता डिजिटल इंडियाची जी भूमिका आहे, जसं नरसिंहरावांचा उल्लेख केला तर ते त्या पातळीवरच आपला डिजिटल इंडिया होता प्रधानमंत्र्यांच्या पातळीवर. पण नरेंद्र मोदी साहेबांनी डिजिटल इंडियाचा हा आखरीच्या माणसापर्यंत तो पोहोचावा यासाठी त्यांचा जो प्रयत्न चालू आहे, जो खटाटोप चालू आहे, त्याचं अगर कौतुक आपल्याला नसेल करायचं तर ते तुमचं मत आहे. पण निश्चितपणे डिजिटल इंडियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं ग्रामीण भागातल्या शेवटच्या माणसापर्यंत या पद्धतीचं आपली जी भूमिका जाईल. नाना पटोले, आता जो तुम्ही अंत्योदय किंवा एकात्म मानववाद याचा जो उल्लेख केला पंडित दीनदयाळ उपाध्याय, त्याच्यावर हा प्रश्न माझ्या मनामध्ये आला की या अंत्योदयापर्यंत किंवा या शेवटच्या माणसापर्यंत तुम्ही आणलेले हे आत्ताच्या काळातले किती $25 अरब
ह्यातले नेमके किती आले आणि ते किती अंत्योदयापर्यंत पोहोचले हे तरी भारताला कळू द्या. नेमके किती पैसे आले असं वाटतं आपल्याला, त्याचा सामान्य जनतेला नेमका काय उपयोग झाला, त्याचं जीवनमान काय उंचावलं? उद्धवजी, बोला. तुम्हाला मी मागच्याही एका चर्चेमध्ये सांगितलं की तुम्हाला उद्धवजी आता हे सगळे परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आपल्या देशातली ज्या पद्धतीनं क्रांती उभी व्हायला पाहिजे ती आता होण्याची व्यवस्था आहे. ज्या लोकांनी इतके वर्ष या देशाला डबघाईस नेलं ती लोक आता टीका करायला साधं. नरेंद्र मोदी आपल्या आईच्या बद्दलच्या भावना व्यक्त करत असताना त्यांच्या डोळ्याला अश्रू आलं तर ते हे सांगतात की नौटंकी आहे. आईच्या बद्दलचा आदर व्यक्त करणं हे अगर यांना नौटंकी वाटत असेल तर यांच्याबद्दलचं मला काही फार चर्चा करायची नाहीये. नरेंद्र मोदी देशासाठी काम करताय, नरेंद्र मोदी स्वतःसाठी काम करत नाहीये हे आवर्जून या ठिकाणी सांगेल. आणि जे या ग्रामीण भागासाठी आणि भारतासाठी जे इन्व्हेस्टमेंट येणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार. रत्नाकर महाजन, नरेंद्र मोदी जे काम करतायत, नरेंद्र मोदी जे जाऊन बोलतायत ते संपूर्ण देशासाठी बोलतायत. यामध्ये त्यांच्या वैयक्तिक प्रतिमा उजळण्याचा कोणताही भाग नाही असा स्पष्ट दावा नाना पटोले यांनी केलाय. काय सांगाल? ते तसाच दावा करणार, ते दुसरं काय करणार? हो बाबा आम्ही आहोत सेल्फ प्रमोटिंग सोसायटी असं काय ते मान्य करणार आहेत काय? पण या देशाचा सध्याचा पंतप्रधान हा सेल्फ प्रमोशन सोसायटीचा मुख्य प्रवर्तक आहे हे लोकांच्या आता लक्षात आलेलं आहे. असं आहे, आईची आठवण झाली, बरोबर झाली, सगळ्यांनाच होते. सगळ्यांच्याच आया आपल्या मुलांसाठी कष्ट करतात, खस्ता खातात, सगळं आहे, अगदी बरोबर आहे. पण जर इतकं आहे तर आता दिल्लीमध्ये एवढं चांगलं घर आहे, बिचाऱ्या 90 वर्षाच्या म्हातारीला जरा काही दिवस सुखाचे द्यावेत की काय हरकत आहे? ते कुठं अजून मनात आलंय. पण तो मुद्दा नाही, तो मुद्दा व्यक्तिगत पातळीवरचा आहे, त्याला काही फार महत्त्व देण्याचं गरज नाही. मुद्दा असा आहे की युनोच्या समोरच्या भाषणाचा दिवस सोडता बाकीचे दिवस जे केलं ते पडिले वळण. जरा ऐका ना तुम्ही माझं, नाना माझं ऐका ना, आता जरा मध्ये बोलू नका, तेवढं तरी पाळा, मध्ये बोलू नका नाना. बोला. मुद्दा असा की युनायटेड नेशन जनरल असेंब्ली समोरचं भाषण सोडता इतर या टोकापासून त्या टोकापर्यंत जो दौरा झाला तो केवळ देशांतर्गत राजकारणातल्या स्कोर सेटलिंगचा भाग होता. आता म्हणे काय म्हणजे ही काय पातळी आहे का? देशाच्या पंतप्रधानानं बाहेर जाऊन बोलण्याची ही पातळी आहे? मुलांनी 500 खाल्ले, मुलींनी मुलांनी 250 खाल्ले, मुलींनी 500 खाल्ले, जावयानी 1000 खाल्ले. जणू काही सर्व एजन्सीजनी एकत्र करून यांच्या हातात दिलेली माहिती ते तिथं ब्रेकिंग न्यूज म्हणून जाहीर करत होते. काय आधार आहे याला? इतका देशाची मान खाली जाईल इतक्या खालच्या पातळीवरचं भाषण करणारा या देशाचा हा पहिला पंतप्रधान आहे आणि तो शेवटचा ठरो अशी आज सर्व भारतीयांची अपेक्षा आहे. नाना पटोले, काय सांगाल? तुम्हाला कोणते जावई, कोणत्या मुलगा, कोणती मुलगी अपेक्षित होतं एकदा भारताला कळू तरी द्या. मोदी साहेबांचं भाषण यांनी रत्नाकर महाजनांनी थोडंसं चुकीचं ऐकलेलं आहे की या पद्धतीचं राजकारण, जावई पोरींचं राजकारण हे काही चुकीचं आहे. अशा पद्धतीचं राजकारण होऊ नये, देशपातळीवर अशा पद्धतीची भूमिका मांडली. कोणाचा जावई, कोणता जावई, तुम्हाला काय रत्नाकर महाजनची ते माहिती आहे? पण निश्चितपणे आपण दुसरीकडे जात आहात आईच्या बद्दलचं, कारण की आपण भारताची संस्कृती आहे. भारताच्या संस्कृतीमध्ये आईचं किती महत्व आहे. कारण जगाच्या पाठीवर ज्या अमेरिकेमध्ये आज नरेंद्र मोदी आहेत तिथं परिवार कसे राहतात, आईचं काय स्थिती आहे हे तुम्ही अमेरिकेमध्ये आहे. म्हणून आमचा देश आईला किती मानतोय याचं, त्या पद्धतीचं भारत देशाचं जी संस्कृती आहे त्याचं वर्णन आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केलेलं आहे. त्याला तर तुम्ही चुकीचं मांडता, तो तुमचा विषय आहे, त्याला काही माझं ना म्हणायचं नाही. कारण की आम्ही काही वकिली करत नाही. आणि मी सुरुवातीला सांगितलं मोदी स्वतःसाठी नाही देशासाठी काम करतात आहेत. आणि तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला निश्चितपणे सांगतो की ही परंपरा मी सांगितलं, कारण की पॉलिसी ही पंडित जवाहरलाल नेहरू पासूनची आहे. हे काही नरेंद्र मोदी काही वेगळी राबवतात आहेत. मग तुम्ही पंडित जवाहरलाल नेहरूंचा विरोध करणार का? हा माझा प्रश्न तुम्हाला रत्नाकर महाजनजी आहे. आणि म्हणून काय बोल आपल्या देशामध्ये आपण युनियनचे सदस्य इतके वर्ष 20 वर्ष आपण मी चर्चा पुन्हा एकदा वळणार दोघांना शांत राहायची विनंती करतो. आपण जाऊया सुधीर देवरे यांच्याकडे. सुधीर देवरे,
एक परराष्ट्र सचिव म्हणून, या देशाचे राजदूत म्हणून आपण भारत अमेरिका यांच्या संबंधांकडे अत्यंत जवळून पाहिले आहे. अनेक वेळा हे संबंध अत्यंत टोकाचे, अत्यंत तिखट अशा स्वरूपाचे, तर काही वेळा अत्यंत सौहार्दपूर्ण आणि एकमेकाच्या सहकार्याचे होते. दोघांसमोर एनर्जीची, दहशतवादाची तसंच परस्पर सहकार्याची अनेक आव्हानं आहेत. चीनचं आव्हान आहे, त्याच वेळेला भारत आणि अमेरिका यांच्यातला नवा अध्याय मैत्रीचा लिहिण्याची संधी देखील आपल्याला उपलब्ध आहे. $100 बिलियन वरनं थेट $500 बिलियन अशा प्रकारची एक बायोलॅटरल ट्रेड किंवा दोघांमधल्या देवाणघेवाणीच्या व्यापाराचा टार्गेट हे देखील आपल्याकडे एक समोर आहे. एक प्रचंड मोठा अनिवासी भारतीयांचा गट अमेरिका निर्मितीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसतोय. तर अमेरिकेतले अनेक उद्योजक इकडे इन्व्हेस्टमेंट करू इच्छित आहेत, करता आहेत असं मला मुळीच म्हणायचं नाही. भारत आणि अमेरिकामध्ये अनेक वर्ष, अनेक दशकं संबंध चांगले नव्हते. पुष्कळ एकमेकांमध्ये गैरसमज होते. ते आता दूर होऊन संबंध मोठ्या वेगाने सुधारत आहेत. गेल्या काही महिन्यातच पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ओबामा यांची 2दा भेट झाली आणि त्यामुळे आपण म्हणाल्याप्रमाणे हे अनेक असे जे आता मुद्दे आहेत ज्याच्यामध्ये भारत आणि अमेरिका यांना संबंध जवळ आणण्याची खरोखरच चांगली संधी आहे. आणि आज जगामध्ये अनेक जे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे जे प्रवाह आहेत त्याच्यामध्ये भारत आणि अमेरिका यांचे पुष्कळ एक प्रकारचे जवळची मतं आहेत. जवळचे संबंध अधिक होऊ शकण्याची शक्यता जास्त आहे. तर त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी परत अमेरिकेला यायचं ठरवलं. यात काही फारसं काही असं काही वेगळं आहे किंवा काही वावगं आहे असं वाटत नाही. किंबहुना ही UN मध्ये आता जी 70 वर्ष त्यांची वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्ताने याला SDG म्हणतात, म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, हे पुढच्या 15 वर्षासाठी आता हे होणार आहेत, प्रस्थापित होणार आहेत. तसंच UN पीस कीपिंग या संबंधी सगळी मोठी एक चर्चा होणार आहे. तर पंतप्रधानांनी यावेळेला जनरल असेंब्लीतलं जे नेहमीचं भाषण असतं ते न करता यांनी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलची संदर्भात बोलायचं ठरवलं आणि UN पीस कीपिंग ही सुद्धा गोष्ट अत्यंत योग्य आणि आनंदाची आहे. आणि त्याच वेळेला हा जो आपल्या सुरक्षा परिषदेमध्ये परमनंट मेंबरशिपचा जो मुद्दा चांगल्या यांनी पुढे आला आहे, म्हणजे 14 सप्टेंबरला जनरल असेंब्लीच्या अध्यक्षांनी एकमताने हा ठराव मंजूर केला की एक जे ज्याला टेक्स्ट म्हणतात, एक निगोशिएटिंग टेक्स्ट, ते सगळ्यांनी मान्य केलेलं आहे त्याच्यासाठी. आणि त्याच्यातून आता पुढे एक प्रकारची सकारात्मक चर्चा होऊन या विषयावरती भारताला पुष्कळ अशी आशा निर्माण झालेली आहे. अजून खूप खूप मार्ग लांबचा आहे त्याच्यामध्ये, परंतु जी पहिली पायरी आहे ती चांगली आहे. तर त्या दृष्टीने तेव्हाही प्राईम मिनिस्टर तिथे होते आणि त्यांनी जी 4 देशांच्या नेत्यांना बरोबर बोलवून, एकत्र बोलवून जे एक स्टेटमेंट इश्यू केलेलं आहे ते सुद्धा एका दृष्टीने पुढचं पाऊल आहे या बाबतीमध्ये. रत्नाकर महाजन, त्यांचा जो सिलिकॉन व्हॅलीमधला आणि कॅलिफोर्नियातला जो दौरा आहे, हा बोला बोला देवरे साहेब बोला. त्या दौऱ्याच्या बाबतीत असं म्हणता येईल की पंतप्रधान मोदींना या विषयामध्ये खरोखरच रस आहे आणि त्यामुळे त्यांना बरीच त्याच्यामध्ये एकूण ज्ञान पण आहे. हे सोशल मीडिया म्हणा किंवा मोबाईल म्हणा किंवा सगळ्या इतर असल्या गोष्टीमध्ये रस जास्त असल्यामुळे त्यांना तिथल्या सगळे जे उच्च लोक आहेत या क्षेत्रामधले, जसे गुगल म्हणा, मायक्रोसॉफ्ट म्हणा, क्वालकॉम म्हणा, या सगळ्यांशी, तसंच त्यांच्याशी त्यांना भेटायची मला वाटते खूपच आवड होती. आणि त्या दृष्टीने त्यांची भेट ही साहजिकच भारताच्या दृष्टीने सुद्धा फार चांगली असं म्हणेन मी. कारण असं काही फारसं कधी झालेलं नाही इतिहासामध्ये की भारताच्या पंतप्रधानांनी तिथे जाऊन या टेक्नॉलॉजीतल्या सगळ्या वरच्या लोकांची भेट घेतलेली आहे. त्यांनी न्यूयॉर्कमध्ये आणि कॅलिफोर्नियामध्ये अनेक अमेरिकन मीडियामधल्या किंवा मोठ्या याच्यामध्ये
जे फॉर्च्यून जी लिस्ट आहे त्यातले 42 लोकांना ते भेटलेले आहेत. भारताच्या मध्ये निवेश होण्याच्या दृष्टीने सुद्धा ही गोष्ट फार चांगली होऊ शकते. आता अर्थात असंच आहे की ह्या सगळ्या गोष्टीमधून कितपत साध्य होणार आहे, ते कसं साध्य होईल, किती त्याची निष्पन्न किती होईल, यात आता अनेक त्याच्यामध्ये गोष्टी असतात, बाबी असतात. आणि त्यासाठी किती इम्प्लिमेंटेशन करता येईल, आपल्याकडच्या सगळ्या या मेकॅनिझम्स आहेत देशामधल्या त्या किती सुधारता येईल, देशामध्ये राजकीयदृष्ट्या काही कन्सेन्सस या गोष्टीवर आहे की नाही. म्हणजे आज अनेक कायदे पार्लमेंटमध्ये अडकून पडलेले आहेत. तर या सगळ्या गोष्टीमध्ये ठरवता येईल की या गोष्टीत काही निष्पन्न झालं का नाही. आणि बरोबर आहे. त्यावरून कदाचित त्यांच्या या दौऱ्याची देवरेसाहेब एकूणच आपण जे सगळं मांडताय ती या दौऱ्याची एक सकारात्मक बाजू आहे. परंतु या दौऱ्याला जशी एक सकारात्मक बाजू आहे तशीच याची एक दुसरी देखील बाजू आहे. रत्नाकर महाजन मगासपासून हात वरती करतात. एका ब्रेक नंतर त्यांचं मत जाणून घेऊया. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय मोदी ॲट अमेरिका. मोदी ॲट अमेरिका या विषयावर आपण चर्चा करतोय. मोदींचा 27वा विदेश दौरा आणि अमेरिकेतला पंतप्रधान झाल्यापासूनचा दुसरा दौरा, त्यात सत्यानाडेला मार्क झुकरबर्ग यांच्याबरोबरची त्यांची झालेली भेट, त्याचबरोबर त्याला मिळालेली जागतिक प्रसिद्धी, युनायटेड नेशन्समध्ये सिक्युरिटी काउन्सिलचं, सुरक्षा परिषदेचं आपल्याला मिळू शकणारं असं स्थायी सदस्यत्व, या सगळ्याची आपण चर्चा करतोय. आणि चर्चेसाठी आपण आमंत्रित केले रत्नाकर महाजन, नाना पटोले, सुधीर देवरे आणि डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर. या आधीचे विवेचन झालं होतं त्यावर अर्थातच काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन यांना अनेक मुद्दे मांडायचे होते. विशेषतः मोदींच्या यशाची हा जो संपूर्ण मोदींचा दौरा आहे त्याचं यश एकीकडे दिसत असताना त्याची दुसरी बाजू देखील आहे, ज्याचा उल्लेख मी मगाशी करत होतो. त्याच्याशी बोलतील डॉक्टर रत्नाकर महाजन. शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि भारत आणि रशिया आणि भारत यांच्यामधल्या संबंधांच्या दोन वेगवेगळ्या पातळ्या होत्या. त्यामुळं अमेरिकेशी भारताचे जे संबंध होते ते तटस्थतेच्या परिप्रेक्षात पाहता त्यामध्ये काही त्या वेळेला समस्या उत्पन्न होत्या, हे खरं आहे. पण त्यानंतर मनमोहन सिंग पंतप्रधान झाल्यानंतर न्यूक्लिअर ॲग्रीमेंट 1 to 3 ॲग्रीमेंट ज्याला म्हणतात, त्या निमित्तानं अमेरिकेबरोबरचे संबंध पुन्हा सुधारले. हा इतिहास जर आपल्याला नाकारायचा असेल तर तो इतिहास नाकारून चालणार नाही. त्यामुळं आताच काहीतरी नव्यानं घडतंय आणि आताच काहीतरी अमेरिकेबरोबरची मैत्री फार दृढ होते अशी काही अवस्था नाही. याआधीही विविध पातळ्यांवर ते प्रयत्न झालेले आहेत. उरला प्रश्न फेसबुक आणि ते जे कोण आहेत ते, हे जे सगळे लोक आहेत या मोठ्या व्यापारी कंपन्या आहेत, हे प्रथम लक्षात घेतलं पाहिजे. व्यापारी कंपन्यांच्या प्रमुखांना एखाद्या देशाचा लोकनियुक्त प्रमुख तिथं जाऊन भेटतो, हे उदाहरण जगाच्या इतिहासात आजपर्यंत घडलेलं नाही. हे गैर आहे असं वाटतं तुम्हाला? अशा एखाद्या व्यापारी डॉक्टर रत्नाकर महाजन बिलकुल गैर आहे. हे गैर आहे असं वाटतं? बिलकुल गैर आहे. म्हणजे त्याचं कारण यापूर्वी एखाद्या खाजगी प्रकल्पाला, अमेरिकेतल्या एखाद्या खाजगी प्रकल्पाला किंवा फोर्ड कंपनीला किंवा ती जनरल मोटर्स कंपनीला किंवा जपानमधल्या एखाद्या प्रकल्पाला तत्कालीन पंतप्रधानांनी भेट दिलेली नाही असं वाटतं आपल्याला? मुद्दा तो नाहीये. फोर्ड फाउंडेशन असो किंवा काही असो, ती भेट आणि ही भेट यात गुणात्मक फरक आहे. तो असा आहे की या व्यापारी कंपन्यांच्या प्रमुखांकडे जाऊन तिथं बोलायचं काय, तर एकीकडे म्हणायचं की तुम्ही तरुण मुलांना आळशी करून टाकलं आणि दुसरीकडे म्हणायचं की जगामध्ये समता पाहिजे असेल, दारिद्र्य निर्मूलन करायचं असेल तर याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. ह्यातलं कोणतं खरं मानायचं? मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. या दोन्ही कंपन्यांचे रत्नाकर महाजन, मला एक प्रश्न विचारायचा आहे. परदेशामध्ये मग ते सिडनी असेल, मॅडिसन स्क्वेअर असेल किंवा सॅप सेंटर असेल किंवा फिजी आयलंड असेल, अशा सर्व अनिवासी भारतीय बहुसंख्येनं ज्या ठिकाणी आहेत अशा ठिकाणी जाऊन
अशा प्रकारे त्या संपूर्ण अनिवासी भारतीयांना आणि मग पर्यायानं त्या संबोधनातून संपूर्ण भारताला आणि जगाला मार्गदर्शन करायची संधी मोदी पटकावतायत का अशा प्रकारची संधी आपल्या काळातल्या पंतप्रधानांनी पटकावली नाही याची एक व्यक्त न करता येणारी खंत आता काँग्रेसला आहे? बिलकुल नाही, ना खंत ना खेद. आणि मार्गदर्शन हा शब्द जरा आपण विचारपूर्वकच वापरला पाहिजे. त्याचं कारण असं की काय होतं ते भाषण, ते भाषणातलं एक वाक्य मगाशी सांगितलं मी. दुसरं होतं है कोई मुझ पे आरोप. अरे आरोपांची लढ लागलेली आहे इथं देशांतर्गत, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. ज्यांच्या मंत्रिमंडळात बलात्काराचा गुन्हा आहे म्हणून फरार असलेला माणूस मंत्री आहे, तो जाऊन विचारतो की है कोई मुझ पे आरोप. आरोपांची माळच्या माळ आहे देशांतर्गत, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, त्याच्यावर काही कारवाई करायची नाही. त्याच्यावर तिकडे जाऊन देशांतर्गत राजकारणाची एक बाजू घ्यायची आणि त्याच्यावर आवेशपूर्ण भाषण करायचं, याला मार्गदर्शन म्हणत नाहीत. प्रतिमा आणि वास्तव याचा आपण उल्लेख करताय. मला एक प्रश्न या ठिकाणी असा निर्माण होतोय की अनिवासी भारतीयांना यापूर्वी तरीच्या दशकापासून अमेरिकेमध्ये असेल, इंग्लंडमध्ये असेल, ऑस्ट्रेलियामध्ये असेल, अनिवासी भारतीय बहुसंख्येनं तिकडे स्थलांतरित झालेले आहेत. त्यांना असं आपण संबोधित करावं असं अटल बिहारी वाजपेयी 1996 साली सोडलं तर या व्यतिरिक्त कोणी केलं होतं असं वाटतं आपल्याला? आक्षेप तो नाहीच आहे. आक्षेप असा आहे की तिथं जाऊन देशांतर्गत राजकारणातली उणीधुणी काढून त्यांच्या समोर देशांतर्गत राजकारणातलं शत्रुत्वाचं प्रदर्शन करण्याची आवश्यकता काय, एवढाच आक्षेप आहे. त्यांच्यासमोर बोलण्याला आक्षेप नाही. आणि आजपर्यंत केलं नाही ते आज करू नये असंही नाही. मुद्दा कंटेंट ऑफ द स्पीच आणि कंटेंट आणि त्याचा इंटेंट काय याबद्दलचा मुद्दा जास्त महत्वाचा आहे. रत्नाकर महाजन, तुम्हाला हा सगळा एक मार्केटिंग इव्हेंट वाटतोय? याच्या मागे कोणत्याही प्रकारचं धोरण नाही तर केवळ स्वतःचं प्रतिमा रंजन हाच याचा उद्देश आहे असा आपला आरोप आहे? हे तर खुद्द आडवाणींनीच सांगितलंय. लोकसभा निवडणुकांचा प्रचार सुरू होण्याच्या आधी ज्या वेळेला या ग्रहस्थांना उमेदवार म्हणजे काय ते म्हणतात पंतप्रधानाचे उमेदवार म्हणून निवडलं, त्यावेळेला यांना का निवडलं याच्यावर बोलताना मोदी आडवाणी खुद्द असं म्हणाले की ही इज अ गुड इव्हेंट मॅनेजर. आणि मार्केटिंगचं पहिलं तत्व असं की इफ द प्रॉडक्ट इज बॅड यू मस्ट मार्केट इट अग्रेसिव्हली. असं जर चालू असेल तर ते सगळ्या जगासमोर चालू आहे. त्याच्यात नव्यानं सांगण्याजोगं किंवा नव्यानं शोध लावण्याजोगं काही नाहीये. म्हणजे याचा अर्थ काँग्रेसकडे कुठलाही बॅड प्रोडक्ट नाही, त्यामुळे त्यांना मार्केटिंगची आवश्यकता नाही असं म्हणायचं का? कधी नव्हताच, त्यामुळे आज असण्याचा प्रश्न नाही. त्यामुळे निवडणुका कारण काँग्रेस पक्ष व्यक्तिभोवती गुंफलेला नसून या देशातला धर्मनिरपेक्ष लोकशाही राष्ट्रवाद आणि या देशाची जगाच्या पटावरची एक विशिष्ट भूमिका या विचाराभोवती गुंफलेला काँग्रेस पक्ष असल्यामुळं त्याला अशा मार्केटिंगची नव्हे तर जगभर या कल्पनांभोवती विचारविनिमय करून एक सामुदायिक शक्ती निर्माण करण्याचा काँग्रेस पक्षाचा संकल्प आहे. नाना पटोले, काय सांगाल? काँग्रेसने आपली उदात्त भूमिका जाहीर केलेली आहे. उदयजी, आपण रत्नाकरजींना विचारताय वारंवार मगापासून आणि ते तिथल्या तिथंच फिरताय. मला समजलं तुम्ही काय विचारणार त्यांना, पण मी एक सकारात्मक भूमिका आपण सगळ्यांनी घेऊन चालली पाहिजे. जे तज्ञ आहेत त्यांची पण भूमिका त्याच्यातली स्पष्ट आहे. मी तुम्हाला सांगतो की आतापर्यंतच्या प्रधानमंत्री अमेरिकेच्या समोर कसे पुष्टी टाकायचे हे आमच्या देशाच्या लोकांनी पाहिले, जगाच्या लोकांनी पाहिले. पहिल्यांदा नरेंद्र मोदींनी सांगितलं अमेरिकेला आतंकवादाची परिभाषा काय, हा प्रश्न विचारायची कोणी हिंमत केली? अमेरिकेला ज्या इराकनी डोळे दाखवले तर त्याला आतंकवाद म्हणायचा आणि पाकिस्तान रोज आमच्यावर हमला करतो त्याला त्या आतंकवादी म्हणायला तयार नाही. आणि म्हणून नरेंद्र मोदींनी त्या ठिकाणी ठणकावून सांगितलं की आतंकवादाची परिभाषा आम्हाला तुम्ही सांगितली पाहिजे. हे सांगण्याची हिंमत आजपर्यंत कोणी प्रधानमंत्र्यांनी केली? आज पाकिस्तानमध्ये पण आपण पाहिलं असाल की तिथले सगळे मीडियानी प्रधानमंत्र्यांची तारीफ केलेली आहे.
अशा पद्धतीचा प्रधानमंत्री आपल्या देशाला मिळाला नाना हे आमच्या पटोले, देशाचा नाना पटोले, गौरव आहे. नाना ही पटोले, भूमिका सकारात्मकतेनं आपण मांडली पाहिजे. नाना पटोले, अनेक जणांनी अनेकांची तारीफ केली आहे. मुद्दा तो नाही. जसे प्रश्न मी आता रत्नाकर महाजन यांना विचारले तसे मी आपल्याला काही विचारू इच्छितो. मला एक सांगा, या देशामधल्या पार्लमेंटमध्ये जीएसटीचं बिल पास होऊ शकलं नाही, लँड ॲक्विजिशन बिल पास होऊ शकलं नाही, याबद्दल आंतरराष्ट्रीय माध्यमातून देखील चिंता आणि खंत व्यक्त केली होती. त्याचबरोबर या देशात ईज ऑफ डुईंग बिझनेस, या देशामध्ये जर व्यवसाय करायचा असेल तर त्याकरता पोषक वातावरणात आपला नंबर 100 पेक्षा सुद्धा खाली आहे आणि अत्यंत छोटे छोटे असणारे देश आपल्या वरती आहेत, याची जाणीव आहे. हे कुठेतरी फक्त एकदा उल्लेखात आम्हाला दिसलं, परंतु तो ईज ऑफ डुईंग बिझनेस बदलण्याकरता नेमकं काय केलं, जीएसटी आणि लँड ॲक्विजिशन भूसंपादनाबद्दल आम्ही नेमकं काय करणार आहोत याचा रोडमॅप आम्हाला कुठे दिसला. याविषयी मोदींनी बोलायचं का बरं टाळलं? महिला सक्षमीकरणाविषयी बोलताना आमच्याकडे महिलांना आम्ही देवतेचा दर्जा दिलेला आहे, परंतु महिलांची नेमकी अवस्था काय आहे आणि त्यांच्यासाठी काय करणार आहोत याविषयीची ठोस भूमिका का नाही समोर आली? मुद्दा असा आहे की या देशाच्या लोकांनी पार्लमेंट जेव्हा लँड बिलच्या आणि जीएसटीच्या बद्दलची जेव्हा लोकसभेमध्ये जेव्हा चर्चा आली आणि त्याच्यानंतर राज्यसभेमध्ये ज्या पद्धतीनं काँग्रेसनी जी भूमिका घेतली आणि त्यांच्यासोबत असलेल्या पक्षांनी त्यांना सांगितलं की हे करू नका, या देशाचं नुकसान होत आहे, पण काँग्रेसनी ज्या पद्धतीनं आम्हाला काही घेणं देणं नाही, आम्हाला देश बर्बाद झाला तरी चालेल आणि आम्हाला जीएसटी पास करू द्यायची नाही अशी भूमिका मानसिकता बनवून ठेवली. आता या पद्धतीचं समजा या देशामध्ये राजकारणच करायचं असेल तर त्याला कोणी अडवू शकत नाही, कारण की आपण लोकशाहीला मानणारी लोक आहोत. पण या ठिकाणी उदयजी माझं एवढंच मत आहे की मोदींच्या आताच्या या दौऱ्यामध्ये ज्या पद्धतीनं काँग्रेस खालच्या लेवलवर जाऊन त्यांच्यावर जी टीका करते, पण एकीकडे मोदी आपल्या देशासाठी काम करतात आहे अशी सकारात्मक भूमिका घेऊन आपण याच्यावर तज्ञांचं, रत्नाकर महाजन मी येतो तुमच्याकडे, आपण याच्यावर तज्ञांचं मत घेऊया. सुधीर देवरे, एक स्वच्छ भारत असेल, त्याच्यानंतर भारतामधल्या कनेक्टिव्हिटीचा इंटरनेटच्या स्पीडचे प्रश्न असतील, त्याचबरोबर इथल्या इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रश्न असतील, किंवा जीएसटी असेल, गुड्स अँड सर्व्हिसेस ऍक्ट असेल, किंवा लँड ॲक्विजिशन असेल, या सगळ्याविषयी एक प्रकारे मौन बाळगायचं आणि भारताचं एक सुंदर कॅन्डी फ्लॉसचं चित्र जगासमोर नेमायचं, एक सुंदर सेल्स स्पीच. परंतु भारतातली रियालिटी अत्यंत वेगळी आहे. हा विरोधाभास कुठे पुढे आला? असं आहे की आजकालच्या काळामध्ये अमेरिकेतल्या जनतेला सुद्धा भारतामध्ये ऍक्च्युली काय चाललेलं आहे, भारतातली परिस्थिती काय आहे याची बऱ्यापैकी जाणीव असते आणि त्यामुळेच प्राईम मिनिस्टरनी दिलेली अनेक आश्वासनं म्हणा किंवा अनेक घोषणा यांची क्रेडिबिलिटी ही फार महत्वाची आहे आणि ती जर एका प्रकारच्या डिलिव्हरीमध्ये की त्याच्या पूर्णपणे असं इम्प्लिमेंटेशन जर का झालेलं नाही असं दिसलं तर मग बाहेरच्या देशातल्या लोकांचा त्याबद्दलचा विश्वास दिवसेंदिवस कमी होत जातो आणि मग भारताची त्या दृष्टीने प्रकारची प्रतिमा सुद्धा दिवसेंदिवस खालच्या दर्जावर होऊ लागते. त्यामुळे अशा सर्व भेटींमध्ये हे अत्यंत आवश्यक आहे ध्यानात घ्यायला की यानंतर आपण जी आश्वासनं किंवा योजना दिलेल्या आहेत, घोषणा केलेल्या आहेत, त्यांचं आपण पालन कसं करू शकू आणि ते करण्यासाठी आपल्या देशामध्ये एक प्रकारचा ज्याला राजकीय कन्सेन्सस मी आधी म्हटल्याप्रमाणे तो आहे का, किंवा तो नसेल तर अशा आपल्याकडे इतकी कार्यक्षमता आहे का आपल्या ब्युरोक्रेसीची की आपण बऱ्याचशा गोष्टी करू शकू. तर या सगळ्या गोष्टी आता भारताला बघणं फार आवश्यक होईल, कारण आपण म्हणाल्याप्रमाणे गेल्या 1.25 वर्षामध्ये पुष्कळ 25-30 अशा भेटी झालेल्या आहेत, यशस्वी भेटी झाल्या आहेत एक प्रकारे, कारण इथे पंतप्रधानांनी आपला मुद्दा मोठ्या क्षमतेने मांडलेला आहे तिथल्या देशाच्या लोकांसमोर आणि भारताची अशी एक नवीन इमेज जगात निर्माण केलेली आहे. पण ती कायम ठेवण्यासाठी ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्याच्याकडे आता वारंवार बघावं लागेल आणि एक प्रकारचं असं ज्याला मॉनिटरिंग करण्याची आवश्यकता आहे की आता
असं सगळं झाल्यानंतर अत्यंत एका देवरे वर्षानंतर साहेब, काय झालं बाबा? तुम्ही महत्वाचा किती गोष्टी मुद्दा झाल्या? मांडताय की या किती कुठल्याही आश्वासनांना investment किती कुठेतरी आली? बरोबर आहे, या कुठल्याही आश्वासनांना वास्तवाचा आधार असावा लागतो. मोदींच्या ह्या दौऱ्यातून आणखीन एक महत्वाचा मुद्दा पुढे आला, तो म्हणजे भारतातल्या तरुणाईचा. त्या तरुणाईसाठी नेमकं या दौऱ्यात काय होतं, भारताला काय मिळालं आणि भारत अमेरिका संबंधांमध्ये यामुळे काय फरक पडणार आहे? शैलेंद्र देवळणकर यांचं मत ऐकूया एका ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय मोदी ॲट अमेरिका. मोदी ॲट अमेरिका याविषयी चर्चा करतो. आपल्यासोबत शैलेंद्र देवळणकर आहेत. शैलेंद्र देवळणकर, 16 महिन्याच्या काळात 27 विदेश दौरे आणि त्यापेक्षा सुद्धा अमेरिकेला सातत्यानं केलेला एका वर्षातलाच हा दुसरा दौरा. कुठल्याही राष्ट्राध्यक्षासाठी, कुठल्याही राष्ट्रप्रमुखासाठी, कुठल्याही पंतप्रधानासाठी हे खूप जास्त होते असं वाटतं आपल्याला? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उदयजी, तुम्ही सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घ्या. हे फक्त भारताच्या बाबतीत घडत नाहीये. 1991 नंतर ज्या जागतिकीकरणाच्या प्रवाहाच्या दिशेने आपण जात आहोत, आता कमालीची आर्थिकदृष्ट्या परस्परावलंबित्व राष्ट्रांमध्ये वाढलेलं आहे. कोणतंही राष्ट्र इतरांपेक्षा दूर राहू शकत नाही. विश्व व्यापार केंद्राच्या अंतर्गत जवळपास 96% व्यापार आलेला आहे. त्यामुळे भारताला स्वतंत्र राहून किंवा एकटं राहून, वेगळं राहून आपल्याला आपलं उदरनिर्वाह किंवा व्यवहार चालवता येणार नाहीये. आणि परराष्ट्र दौरे करणारे हे फक्त एकमेव पंतप्रधान नाहीयेत. बराक ओबामांचे कितीतरी जास्त दौरे आहेत, पुतिन यांचे दौरे आहेत, शी जिनपिंग तर दर महिन्याला दौऱ्यांवरती आहे. जोपर्यंत तुम्ही अशा प्रकारचे दौरे करणार नाहीत, तोपर्यंत इतर देशांमध्ये जो विश्वास आहे तुमचा. पॉइंट वेट टेकन, हाच तर खरा मुद्दा आहे. देवरे साहेब, या अशा दौऱ्यातनं भारत अमेरिका संबंधांना बळकटी येण्याकरता, दोघांनी मिळून दहशतवादाचा मुकाबला करण्याकरता, भारताच्या संरक्षण सिद्धतेला आणि भारतामध्ये गुंतवणूक यायला खूप मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल. भारताबद्दलचं ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आपला नंबर एवढा खाली असताना देखील अमेरिकेतल्या समृद्धीची आणि पैशाची दारं, डॉलरची दारं आमच्यासाठी खाडकन आज उघडली असं म्हणायचं सॅप सेंटरच्या भाषणानंतर. या सगळ्या गोष्टींच्या जोडीला म्हणजे मी म्हणेन इव्हन UN मधलं आपलं स्थायी सदस्यत्व म्हणा किंवा अनिवासी भारतीय म्हणा किंवा तिथल्या उद्योगपतींना केलेलं आवाहन म्हणा, यापेक्षा सुद्धा अधिक महत्त्वाचा मुद्दा शेवटी असा आहे की भारत आणि अमेरिका यांच्यामधले एक दुसऱ्यांचे जे हितसंबंध आहेत त्यांच्यामध्ये सकारात्मक संवाद आहे का नाही. कारण आज अशा अनेक गोष्टी, बाबी आहेत. उदाहरणार्थ अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधचा मुद्दा आहे. पाकिस्तानमधल्या दहशतवादाला अमेरिका पुष्कळ विरोध करून सुद्धा पाकिस्तानला फार मोठ्या प्रमाणामध्ये आज लष्करी मदत करत आहे. तालिबान आणि पाकिस्तानमधल्या संवादाकडे कानाडोळा करत आहे. त्याच्यानंतर अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये अनेक, आता म्हणजे सिरियामध्ये अमेरिकेने जी तिथल्या रिबेल्सना मदत केली त्याबद्दल सुद्धा आपलं वेगळं मत आहे. चीनबद्दलच्या धोरणामध्ये वेगळं आहे. तर अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती जर आपला आणि अमेरिकेचा असा ठोस संवाद नसेल तर दौऱ्यातनं फारसं निष्पन्न होऊ शकत नाही. म्हणजे काहीतरी तुमची एक प्रकारची डायलॉग होईल, त्यांच्यात एकमेकांबद्दल थोडंसं अंडरस्टँडिंग वाढेल, परंतु ते सकारात्मक किंवा त्याच्यातनं सफलता येण्यासाठी त्याच्यामध्ये दोघांचे संबंध जवळ यायला पाहिजेत. आणि ते अजून मला वाटतं ती प्रक्रिया अजून चालूच आहे. अजून काही आपण, कारण अमेरिकेने आपल्या स्थायी सदस्याला सुद्धा आधी हो म्हणून सुद्धा यावेळेला वेगळीच भूमिका घेतलेली होती. त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये फार सावधपणे राहावं लागेल. अर्थात अशा भेटी काही वावग्या नाही, भेटी चांगल्याच असतात आणि असा संवाद वाढला तर हरकतच नाही. परंतु मी म्हटल्याप्रमाणे जास्त लक्ष द्यावं लागेल आपल्याला की आपले नॅशनल इंटरेस्ट कसे आहेत अगदी मूलभूत, आणि ते आपल्या अशा संवादामध्ये पुढे जातात की नाही. दहशतवाद अर्थातच त्याच्यामध्ये फार महत्वाचा मुद्दा आहे. रत्नाकर महाजन, आपल्या पक्षाने मोदी यांच्या परदेश दौऱ्यामध्ये होणाऱ्या खर्चाचा मुद्दा एकीकडे उपस्थित केला आहे, तर त्याचबरोबर दुसरीकडे मार्क झुकरबर्ग सारख्या आजच्या जगभरातल्या तरुणाईंचा आदर्श असलेल्या किंबहुना गळ्यातल्या ताईत असलेल्या व्यक्तीबरोबर मोदी असल्यामुळं किंवा त्यांच्या टाउन हॉलमध्ये त्या कंपनीच्या मोदी सहभागी झाल्यामुळं आणि विशेषतः त्यांचं शेवटचं भाऊक अशा स्वरूपाचं जे वक्तव्य होतं, या सगळ्यामुळं कुठेतरी जगभरातल्या, भारतातल्या तरुणांच्या गळ्यातले ताईत बनण्याच्या प्रक्रियेत मोदी 4 पावलं पुढे गेले? बिलकुल नाही.
कारण देशाच्या सुद्धा तरुणाच्या गळ्यातले ताईत अजून ते बनलेले नाहीत. त्यामुळे जगभरातल्या तरुणांच्या गळ्यातले ताईत बनण्याचा काही संबंधच नाही. तरुणांच्या गळ्यातला ताईत बनण्यासाठी केवळ टेक्नोसॅव्ही असलं पाहिजे असं नाही, तर भारतातल्या तरुणांचे आजचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, शिक्षणापासून रोजगारापर्यंतचे, दर्जेदार शिक्षण, दर्जेदार आरोग्य सुविधा इथपासून ते लांब पल्ल्याचा रोजगार, स्थिर रोजगार इथपर्यंत जे जे तरुणाचे प्रश्न आहेत त्याबद्दल देशांतर्गत उपाययोजना केल्याखेरीज नुसतं झुकेनबर्ग बरोबर बसून गोड गोड बोलायचं आणि आवेशपूर्ण राष्ट्रवादाचा किंवा झिंगोइझमचा साक्षात्कार घडवायचा, यामुळं कुणी तरुणाईच्या गळ्यातलं ताईत बनत नाही. मुद्दा असा आहे की आर्थिक हितसंबंध हे परराष्ट्र संबंधातला एक महत्त्वाचं अंग असतं, पण तेच सर्व काही नसतं. आज ओबामांचं भाषण जर आपण ऐकलं असेल तर त्यात त्यांनी इराण, क्युबा, अफगाणिस्तान यांच्याबद्दलची अमेरिकेची भूमिका कशी रिकन्साईल आणि कन्सिलिएटरी भूमिका आहे याबद्दलही थोडक्यात त्यांनी प्रतिपादन केलं. ते असं म्हणाले की जिथं देशहिताचा आणि देशसंरक्षणाचा प्रश्न असेल तिथं आम्ही कठोर होऊ, पण दारिद्र्य नाहीसं करणं, आतंकवादाचा नायनाट करणं या बाबतीमध्ये सर्व जगाशी सहकार्य करण्याची आमची भूमिका आहे, हे ओबामांनी आज UN जनरल असेंब्लीच्या भाषणामध्ये सांगितलं. आता हे प्रत्यक्षात किती येतं आहे ही जशी ओबामांची टेस्ट आहे तशी त्यांच्याबरोबर डील करणाऱ्या इतर राष्ट्रप्रमुखांची सुद्धा टेस्ट आहे, कारण ते काही वन वे ट्रॅफिक नसतं. नाना पटोले, शेवटचा प्रश्न करून मी तुमच्याकडे येतोय की एकीकडे डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, परंतु रिअल इंडिया त्यातल्या प्रश्नांविषयी आपण कधी बोलणार आहोत? त्या प्रश्नांविषयी आता भूमिका घ्यायला पंतप्रधान आमच्या समोर केव्हा येणार आहेत? आपणच मगाशी मुद्दा उपस्थित केला की डिजिटल इंडियाच्या माध्यमातून ज्याप्रमाणे गुगल, वायफाय या सगळ्या गोष्टी इंडियामध्ये आणून या देशातल्या तरुणांना त्या पद्धतीचं उभं करणं, कारण की आपण एकीकडे तिकडे गेलो पण आपल्या इथली मुलं जेव्हा तयार झाली तर आपल्या देशातल्या मुलांना अमेरिकेमध्ये जाऊन व्यवसाय करावा लागला. ही परिस्थिती आपल्या या देशामध्ये निर्माण झाली. आज प्रधानमंत्री अमेरिकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी भारतीयांना, तिथल्या भारतीयांना मिळत असतील तर निश्चितपणे त्या सगळ्यांना आव्हान करतात. त्याच्या माध्यमातून आपल्या देशातल्या तरुणांना या देशामध्ये रोजगार निर्माण करण्याची संधी गुगलच्या आणि या सगळ्या व्यवस्थेच्या डिजिटल इंडियाच्या माध्यमातून करण्याचा मानस बोलले होते त्याच्या पद्धतीने. शेवटचा प्रश्न विचार असं वाटतो की आज मुंबईतल्या असतील, दिल्लीतल्या असतील, चेन्नईच्या असतील, अमेरिकन वकिलातीसमोर परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या, मग ते शिक्षणाकरता असेल, उद्योगाकरता असेल, जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या दिसतात. असा दिवस कधी येईल का की वॉशिंग्टन मधल्या किंवा न्यूयॉर्क मधल्या भारतीय वकिलाती समोर अमेरिकन लोक शिक्षणासाठी किंवा उद्योगासाठी पहाटेपासून किंवा आदल्या रात्रीपासून रांगा लावतील? प्रखर राष्ट्रवाद आहे म्हणून मी हा प्रश्न विचारतोय. व्हॉट अ क्वेश्चन. नाना पटोले बोला. तुम्ही जे म्हटलात ते या भारतामध्ये निश्चितपणे होईल. त्या पद्धतीचं पाऊल आदरणीय नरेंद्र मोदी, मी ते बोलतोय ना उदयजी, आपण जे मत मांडलं ते स्वप्न निश्चितपणे या देशात पूर्ण होतील. आदरणीय नरेंद्र मोदीच या देशामध्ये त्या पद्धतीचं वास्तव्य निर्माण करण्याची क्षमता असलेला नेता भारतामध्ये नरेंद्र मोदीच्या रूपाने तुम्हा आम्हाला सगळ्यांना मिळालेला आहे. आणि म्हणून त्यांचं जे पाऊल आहे, जे आता जे अमेरिकेमध्ये जे त्या पद्धतीने जे त्यांनी स्वप्न. रत्नाकर महाजन 30 सेकंद आहेत फक्त, बोला रत्नाकर महाजन. आपल्याला ते सगळं चित्र. रत्नाकर महाजन, असा आहे, तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये विरोधच करायचा. तुमचा जो प्रश्न अहो नाना आता ऐका की, बोला. विरोध सुद्धा ऐकावा लागतो. बोला बोला. असा आहे, आपण जो प्रश्न विचारला, विरोध करतात. चष्मा बोला बोला डॉक्टर महाजन बोला. आपण नाही, त्यांची परवानगी असेल तर बोलतो, कारण आज त्यांचं काही खरं दिसत नाही, बोला बोलत बोला नाहीत. बोला बोला. असं आहे, आपण जो शेवटचा प्रश्न विचारला त्याला एक पदर सारख्याजमचा आहे, तर दुसरा पदर खरोखरच असं होईल का या चिंतेतून निर्माण झालेला पदर आहे. त्याचं सरळ उत्तर आहे की असं होणार नाही. त्यामुळं नुसतंच
आक्रमक राष्ट्रवादी भाषा वापरून लोकांना अजूनही स्वप्नांच्या धुंदीत ठेवणारा हा पंतप्रधान आहे. माडगुळकर बालगंधर्वांबद्दल असं म्हणाले की असा बालगंधर्व आता न होणे. आज माडगुळकर असते तर एकूण परिस्थिती बघून ते म्हणाले असते असा पंतप्रधान पुन्हा न होवो. असो प्रेक्षक, आपण सर्वांची मतं ऐकलीत, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमानाला अटलांटिक समुद्र ओलांडून भारतात यायला आता फक्त काही तास लागतील. पण ज्या सिलिकॉन व्हॅलीला त्यांनी भेट दिली ती सिलिकॉन व्हॅली भारतात व्हायला आणखीन किती वर्ष पाहावी लागतील हा खरा सवाल आहे. सिलिकॉन व्हॅली खरं तर प्रेक्षको ही एक मानसिक अवस्था आहे, तो एक जगण्याचा दृष्टिकोन आहे. सिलिकॉन व्हॅली म्हणजे एक भूभाग नाही किंवा एक झिप कोड नाही, तर ती आहे उद्योजकता, साहसी वृत्ती आणि त्याहीपेक्षा प्रवाहाविरुद्ध पोहण्याची ताकद आणि त्यांचं केलेलं कौतुक, त्याचं प्रतीक म्हणजे सिलिकॉन व्हॅली. हे सगळे भारतीयांचे गुण अमेरिकेत दिसतात, मग ते भारतात असताना का बरं दिसत नाहीत याचा कोणीतरी विचार करणार आहे का? सिलिकॉन व्हॅलीत जाऊन मोदींनी डिजिटल इंडियाच्या स्वप्नांचा पुनरुच्चार केला, पण ती स्वप्न अजूनही प्रकाशाची वाट पाहत आहेत, प्रत्यक्षात उतरण्याची वाट पाहत आहेत. फेसबुक आणि गुगल या कंपन्यांना मोदींनी थेट भेट दिली, पण तिथली कार्यसंस्कृती, तिथली गतिमानता, त्याहीपेक्षा तिथलं सामूहिक नेतृत्व भारतीय सरकारच्या कारभारात कधी आणि कसं येणार हा खरा सवाल आहे. सिलिकॉन व्हॅलीतली नाविन्याची ओढ, भारतीय व्यवस्थेला गतिमान करण्यासाठी आवश्यक असणारं इंधन ही सगळी काळाची आव्हानं आहेत. एकीकडे सिलिकॉन व्हॅलीतला हा दृष्टिकोन आणि साधन सामुग्रीची समृद्धता, तर दुसरीकडे भारतातल्या खऱ्याखुऱ्या वास्तवाचं आव्हान. 26 मे 2014 रोजी मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्या दिवसापासून आजपर्यंत हा स्वप्नांचा सिलसिला सुरू झाला आहे. तो वाट पाहतोय काही गोष्टी आता सत्यात उतरण्याची. प्रकर्षानं आज त्याचीच जाणीव होते. ती सगळी स्वप्न लवकरात लवकर सत्यात उतरो हीच त्या शेतकऱ्याची आणि नोकरदाराची मागणी आहे. मोदी ॲट अमेरिका विलक्षण सुंदर होते, मोदी ॲट इंडिया कधी विलक्षण सुंदर दिसणार हा खरा सवाल आहे. त्याचीच वाट पाहूया एका ब्रेक नंतर. हा सगळा बातम्यांचा सिलसिला असाच चालू राहील. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.